गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 11. विश्वरूपातील दर्शन योग. विश्वरूप दर्शनासाठी अर्जुनाची भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की आपण माझ्यावर कृपा करण्यासाठी मला जो अत्यंत दुर्लभ आध्यात्मिक उपदेश दिला आहे, त्यामुळे माझ्या मनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला आहे. हे दलनयना, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती व प्रलय या बाबतीत विस्तारपूर्वक माहिती करून घेतली आहे. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. तेव्हा हे ईश्वरा, आपण तुमच्याविषयी जे काही सांगत आहात ते अगदी बरोबर आहे. हे पुरुषोत्तम, आपलं ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज यांनी युक्त अशा ईश्वर स्वरूप शक्तीचा प्रभाव मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. तेव्हा हे प्रभू, जर आपण मला आपले प्रत्यक्ष दिव्य स्वरूप दाखवलं तर खूपच बरं होईल. तेव्हा हे योगेश्वरा, त्या अविनाशी दिव्य स्वरूपाचं मला प्रत्यक्ष दर्शन घडवा. त्या अर्जुनाच्या विनंतीवर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे पार्थ, आता तू माझी अनंत प्रकारची नाना रंगरूपाची व अनेक आकारांची अलौकिक रूपे पहा. हे भारत, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुरुद्र गणांना प्रत्यक्ष पहा. तसेच अजूनही काही अनेक प्रकारची यापूर्वी तू कधीही न पाहिलेली आश्चर्यकारक अशी दिव्य रूपे पहा. हे अर्जुन, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण विश्व पहा. तसंच तुला अजून काही पाहण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा पहा. परंतु मला तू या चर्मचक्षुनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला माझी दिव्य दृष्टी प्रदान करतो. त्या दृष्टीच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती बघ. ही सर्व दिव्य प्रक्रिया संजय सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहत होता. ते दृश्य पाहून संजय राजा धृतराष्ट्र यांना म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंत श्रीकृष्णाने असे सांगून मग पार्थाला आपले परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. अनेक मुखे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूंना मुखे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने बघितलं. आकाशात जर 1000 सूर्यांचा एकाच वेळी उदय झाला असता तर जेवढा प्रकाश पडेल तो सुद्धा त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका क्वचितच होईल, अर्थात होणारच नाही. पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभक्त असलेले संपूर्ण विश्व हे देवादिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या दिव्य शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसहित आपल्या मस्तकाने प्रणाम करून व हात जोडून म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य शरीरात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू
अनेक पोट, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, हे सर्व घडत असताना त्यावेळी मला आपला अंत दिसला नाही, मध्य दिसला नाही आणि आरंभ सुद्धा दिसला नाही. मी आपल्या मुकुट घातलेल्या, गदा व चक्र धारण केलेल्या, सर्व बाजूनी प्रकाशमान तेजाचा समूह, असे प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजानी युक्त व पाहण्यास अतिशय कठीण व सर्व दृष्टींनी अनंत असे बघत आहे. आपणच सर्व माहीत करण्यासाठी युक्त असे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात. तसेच आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असं मला वाटतं. आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजानी या जगाला तृप्त करणारे आहेत, असे मला त्यावेळी दिसले. हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. तेच देवतांचे समूह आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहात व महर्षी व सिद्ध यांचे समूह सर्वांचे कल्याण होवो अशी मंगल कामना करून उत्तमोत्तम अशी स्तोत्र म्हणून आपली स्तुती करत आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्य गण, विश्वदेव, 2 अश्विनी कुमार, मुरुदगण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत. हे महाबाहो, आपले अनेक मुख, अनेक डोळे, अनेक हात, अनेक मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसंच मी सुद्धा व्याकुळ होत आहे, कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झाले असल्यामुळे माझे धैर्य व शांती भंग झाली आहे. दाढांमुळे भयानक प्रलय काळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवादी देवा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य, तसेच कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत जात आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीमध्ये अडकलेले दिसत आहेत. ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्या दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत. जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसे ते सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत गिळत सर्व बाजूनी वारंवार चाटत आहात. तेव्हा हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे. मला आता सांगा की अशा प्रकारे भयंकर रूप धारण करणारे आपण आहेत तरी कोण? हे देवश्रेष्ठा,
आपणास माझा नमस्कार असो. आपण माझ्यावर प्रसन्न व्हा. आपणच आदिपुरुष असलेल्यामुळे मी विशेष रीतीने आपल्याकडून ही सर्व माहिती करून घेण्याची माझी इच्छा आहे, कारण आपली ही करणी मला कळली नाही. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या सर्व नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजे तू युद्ध केलं नाहीस तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. म्हणूनच तू उठ, यश मिळव व शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यासाची अर्जुन, तू फक्त निमित्त मात्र हो. द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसंच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. तू अजिबात भिवू नकोस. युद्धात तू खात्रीने शत्रूंना जिंकशील व म्हणून युद्ध करण्यास सज्ज हो. तेव्हा संजय म्हणाले की भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि नंतर अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो अर्जुन म्हणाला की हे अंतर्यामी श्रीकृष्णा, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते आणि तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भयभीत झालेले राक्षस अनेक दिशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्ध गुणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत. हे योग्यच होय. हे महात्मन, ब्रह्मदेवाचेही आदिकरण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, जे सत असत व त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रय स्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच आहात. परमधामही आपण आहात. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला 1000 वेळा नमस्कार असो. आपणाला आणखीनही वारंवार नमस्कार नमस्कार असोत. हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला समोरून व मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूनी नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जगाला व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरूप आहात. मला आपला हा प्रभाव माहीत नसल्यामुळे आपण माझे सखा आहात असे समजून प्रेमाने किंवा चुकीने हे कृष्ण, हे यादव, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी, भोजन इत्यादी करताना, आपला एकांतात किंवा मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची मी आपणाकडे क्षमा मागत आहे. आपण या चराचर विश्वाचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. आपल्या ह्या अतुलनीय प्रभावात तसेच त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल कोण? म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करीत आहे. तेव्हा आपण एक स्तुत्य अशा ईश्वराने माझ्यावर प्रसन्न व्हावे म्हणून मी आपणास प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे मित्र, जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात ना, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी अत्याधिक आनंदित झालो आहे आणि माझं मन पण भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूप दाखवा. हे देवेश, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. मी अगोदर प्रमाणेच आपणाला मुकुट धारण केलेले
व गदाचक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने माझे हे परम तेजोमय मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. हे अर्जुना, मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडून बघणे मला शक्य नाही. माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने माझे हे शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. संजय म्हणाले, भगवान वासुदेवाने अर्जुनाला असे सांगून पुन्हा त्याच प्रकारचे आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा त्या महात्मा भगवान श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझं मन स्थिर झालं. आता मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करतात. तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपानी, दानानी आणि यज्ञानेही मिळणं शक्य नाही. परंतु हे परमतप अर्जुन, तू अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुज रूपधारी मला प्रत्यक्ष बघणे, तत्वतः माहीत करून घेणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे. हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना, जो केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व भूतमात्राविषयी निर्वैर असतो, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यामधील संवाद असलेला विश्वरूपातील दर्शन योग, विश्वरूप दर्शनासाठी अर्जुनाची भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना या नावाचा हा 11वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता हरिकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.